नमस्कार मंडळी. बघा तर ही फुले मी खालून आमच्या झाडाची घेऊन आलेली आहेत, ताजी ताजी. ही कशासाठी? तर देवाला वाहण्यासाठी आणलेली आहेत. बघा तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जसं की त्यामध्ये गुलाब आहे, मोठा गुलाब, नंतर त्यामध्ये पिवळा गुलाब आहे, जास्वंद आहे, पांढरी फुलं आहेत, मोगऱ्याची फुलं आहेत. ही सर्व आता आपण देवाला वाहणार आहेत. मी देवपूजा करून घेतलेलीच आहे. आता सकाळ सकाळ पहिलं महादेवाला एक फूल अर्पण पांढरं करून त्यांचा आशीर्वाद घेतला. नंतर दत्त महाराजांनाही पिवळं फुल अर्पण केलं, कारण दत्त महाराज स्वामी समर्थ यांना पिवळं फुले, भगवी फुले खूप आवडतात, त्यासाठी. नंतर गणपतीला जास्वंदीचं फूल खूप आवडतं. अशानुसार आता आपण फुले वाहणार आहे देवाला. फुलांचं कसं असतं ना, फुलं जशी स्वतः उमलून इतरांना आनंद देतात, तसंही आपणही आपल्या आयुष्यात चांगुलपणा पसरवत राहिलं पाहिजे, असं मला तर वाटतं वैयक्तिक. मी जेव्हा देवाला फुले वाहते ना, तेव्हा मनापासून एकच प्रार्थना करते की सगळ्यांना आयुष्यात सुख समाधान दे, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो, घरात प्रेम राहो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असावं. कारण आजकालच्या धावपळीच्या युगात हसू हे गमावूनच गेलेलं आहे. अशी हळूहळू सगळी फुले आता मी देवापाशी मांडून घेत आहे. बघा, तुम्हाला आवडतात का बघा मी कशी मांडते. काय माझं चुकलं तर मला तुम्ही सांगू शकता. तुम्ही हे देवासाठी 2 मिनटे हा वेळ काढलाच पाहिजे प्रत्येकाने. कारण कसं आहे ना, पूजा मोठी नाही केली तरी चालते, पण ती मनापासून केली पाहिजे. मनापासून देवाचं नाव घेतलं पाहिजे, कारण खरी भक्ती ही मनामध्येच असते. मन लावून केली तरच असते. खरं तर फुले देवाच्या चरणाशीच व्हायची असतात. बघा, मी देवाच्या फोटोच्या खालती ही फुले लावून घेतलेली आहेत. मला खालून दररोज ताजी फुले आणून देवाला व्हायला खूप आवडतात. कलशाच्याही कडेने मी फुले मांडलेली आहेत. भावभक्तीने मनपूर्वक फुले मांडली आणि मनात श्रद्धा ठेवून जर भक्ती केली तर मनाला अत्यंत शांतता मिळते आणि देव भेटल्यासारखं एकदम प्रचिती येते. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत. खूप फुलेही येतात, पाणीही भरपूर असतं, त्यामुळे आम्ही दररोज आणून फुले देवाला वाहत असतो. तुमच्याकडे कोणती फुले येतात, तुम्ही कोणती वाहता, ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. देवाला फक्त भक्ती हवी असते, आपण तीच केली पाहिजे असते. फुलामध्ये सुद्धा वेगळीच छान अशी गोष्ट दडलेली असते. जसे की गुलाबाच्या फुलामध्ये सुंदरता, झेंडूच्या फुलामध्ये तेज, मोगऱ्याच्या फुलामध्ये सुगंध, असं प्रत्येक ही फूल आपल्याला काहीतरी शिकवूनच जात असते. बघा, आता मी पुढं ही फुलं व्हायला घेतलेली आहेत. आमचं देवाचे देवघर हे साधंच आहे, पण भक्ती मनापासून असली ना तर देव कुठेही आपल्याला भेटतच असतो. त्यासाठी भक्ती मनापासून करायची आहे. छान अशी मोगऱ्याची फुलं मी लावून घेतलेली आहेत. थोडीशी माझ्याकडे शेवंतीची फुले आहेत. प्रत्येक फुलं थोडी थोडीच आहे. आता उन्हाळा असल्या कारणाने जरा जास्त मोगऱ्याला जास्त फुले येतात, बाकीला थोडेच येतात असतात. तुम्हीही दररोज फुले देवाला वाहत जा, कारण भक्तीने एखादं जरी फुल वाहिलं ना तरी भक्तीमध्येच खूप ताकद आहे. त्यामुळेच आपल्याला देव भेटू शकतो, आपल्या मनाला प्रसन्न वाटतं. तुम्हीही अशी फुले वाहत जावा. बघा तर तुम्हाला आवडली का? घंटीलाही मी फुल वाहिलेलं आहे. प्रत्येकांना, दिव्याला, उदबत्तीला, कळशाला, सगळ्यांना फुले वाहून घ्यायची. किती छान वाटते. जास्त फुले असल्या तर खूप छान देवाचं देवघर दिसतं. त्यासाठी जास्त फुले वापरा, किंवा अगदी कमी असोत ते नाही, फक्त भक्तीने व्हायला पाहिजेत. भक्तीने वाहिलं की झालं. तर
कशी वाटली तुम्हाला आमची देवपूजा, कशी वाटले आमचे देव, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही पूजा, ही सकाळची पूजा आणि देवाला फुले वाहणारा हा छोटासा क्षण जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, तुम्हीही कशी देवपूजा करता, फुले वाहता किंवा नाही वाहता किंवा कोणती वाहता, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. देवाचा दिवा लावल्याने मनाला शांतता मिळते, खूप अशी शांतता मिळत असते. बघा, मी एकदा, तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही करू शकता. आता देवाला नमस्कार करून घेतलेला आहे. यानंतर आता मला देवाचं पुस्तक वाचायचं आहे, गुरुचरित्राचा 14वा अध्याय. नंतर आरती करून घ्यायची आहे. पण मी आज तुम्हाला क्षण मुद्दामच दाखवलेला आहे. देवाला फुले वाहताना कोणत्या देवाला कोणती फुले वाहावीत हे थोडक्यात सांगितलं आहे, जसं की मला माहीत आहे त्या पद्धतीनेच. बघा, तर हा आमच्या देवपूजेचा फायनल लुक आहे. कसं वाटलं? खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं असल्यामुळे खूप छान वाटत आहे आणि छानही दिसत आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कळवा की आवडलं म्हणून. नाही आवडलं तसंही कळवू शकता. कसं वाटत आहे? छान वाटत आहे का? नक्की मला सांगा. आणि तुम्ही देवाला किती फुले वाहता तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय व्हिडिओ बरोबर. पुन्हा आपण नवीनच असंच काहीतरी नवीन घेऊन येऊया. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा कमेंट करून की तुम्हाला यापुढे कोणता देवाचा व्हिडिओ बघायचा आहे, तो आपण दाखवूया. चला, पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय व्हिडिओ.